नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका सुरू आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक लोकांनी अर्ज भरून झाले। उद्या शेवटचा अर्ज भरण्याचा दिवस आहे आणि आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने आपल्या मनामध्ये नेहमीच प्रश्न येतो की निवडणुकीमध्ये एक उमेदवार किती खर्च करू शकेल आणि किती जाहीर सभा ते घेऊ शकतात, याच्यावर काही मर्यादा आहेत का, या संबंधीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार। म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्च मर्यादा आणि जाहीर सभेसंबंधीचे नियम आणि त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा आणि त्याचा जो इतिहास आहे हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण या भागात करणार। उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची जर मर्यादा लक्षात घेतली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने निवडणूक काळामध्ये आपल्या प्रचारासाठी किती पैसे खर्च करावेत याची मर्यादा ठरवली जाते। ही मर्यादा राज्यातील विधानसभेसाठी आणि केंद्राच्या लोकसभेसाठी मात्र वेगवेगळी आहे, हे लक्षात घ्या। आपण केवळ विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात वेळोवेळी निवडणूक आयोगाने काय बदल केले आणि ती मर्यादा काय घातली आहे त्याचा विचार करणार। तर पूर्वीच्या मर्यादेचा जर आपण विचार केला तर 1974 साली प्रथमच निवडणुकीच्या खर्चावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला। मित्रांनो, पहिल्यांदा मर्यादा घातली ती 1974 मध्ये आणि त्यावेळेस ही मर्यादा बहुतांश ठिकाणी जी होती ना वेगवेगळ्या राज्यामध्ये ही साधारणतः 50,000ची मर्यादा ठरवलेली होती। आता 2009 मध्ये याच्यात सुधारणा केली, कारण आपल्याला माहितीये प्रचाराचा खर्च वाढलाय, महागाई वाढली आहे, खर्च वाढलाय आणि त्यामुळे ही मर्यादा वाढवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीसाठीची ही मर्यादा 50,000च्या ऐवजी 20 लाख एवढी केली। ती केव्हा? 2009च्या सुधारणेने। यानंतरचा जर विचार केला तर 2014 मध्ये म्हणजे लगेच 5 वर्षाने त्याच्यामध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली, कारण वाढता खर्च आहे आणि इतर सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यास याच्यामध्ये वाढ करणं गरजेचं असं निवडणूक आयोगाला वाटलं। मित्रांनो, 2014 साली निवडणुकीच्या प्रचारातला वाढता खर्च लक्षात घेऊन याच्यावर पुन्हा मर्यादा जी होती ती वाढवण्यात आलेली आहे आणि यावेळी उमेदवाराला जी सुरुवातीची 20 लाखाची मर्यादा होती ती 8 लाखाने वाढवली आणि 20च्या ऐवजी 28 लाख ही मर्यादा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, निवडणूक आयोग सातत्याने त्या ठिकाणी अभ्यास करून याची मर्यादा वाढवायची की कमी करायची याचा विचार करत आलेला आहे। म्हणून 2020 मध्ये पुन्हा सुधारणा झालेली आहे आणि कोरोनाचा काळ आपल्याला माहिती आहे, या काळामध्ये मोठ्या प्रचार सभांवर मर्यादा घालण्यात आलेली होती। ही मर्यादा 28च्या ऐवजी त्या ठिकाणी थोडी वाढवण्यात आली आणि 30,80,000 रुपये एवढी मर्यादा त्या ठिकाणी घालण्यात आली। मित्रांनो, 2024 मध्ये पुन्हा या खर्चाची मर्यादा वाढवलेली आहे बरं, आणि या खर्चाची मर्यादा जर बघितली तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सध्या जे उमेदवार उभे राहिले आहेत किंवा राहत आहेत, कारण उद्यापर्यंत ते अर्ज भरणार आहे, मग त्यांना किती खर्च करता येईल तर 40 लाख रुपये इतका खर्च करण्याची मर्यादा या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं घालून देण्यात आली। अशा प्रकारे या खर्चाच्या मर्यादेमध्ये सातत्याने वाढ होत गेली। वाढती महागाई लक्षात घेऊन मित्रांनो या ठिकाणी या मर्यादा वाढत गेलेल्या आहेत। सदिच्छा आहे की आपणाकडे एवढी संपत्ती असो, आपण प्रचार करावा, आपण आपल्या जाहीर सभेंचं आयोजन करावं आणि वेगवेगळे उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि मतदाराने मात्र आपला हक्क जो आहे मतदानाचा तो निश्चित बसवावा ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबते। ओके, थँक्यू।